सर्व पालकांना आणि विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आजचा विषय आहे आपला शिष्यवृत्ती परीक्षा झालेली आहे. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा असा 5वीला गेल्यानंतर आपल्याला नवोदयची परीक्षा येते. त्या नवोदयच्या परीक्षेबद्दल आपण आज डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. काय असतं नवोदय परीक्षा, कशामुळं द्यायची असते आणि नवोदयमध्ये जर नंबर लागला तर तिथे काय काय फॅसिलिटी राहतात आपल्याला, आणि नवोदयमध्ये नंबर लागणं आहे हे किती भाग्य मेहनतीचं पण काम आहेच. मेहनतीशिवाय काही राहणारच नाही. किंवा किती महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. आपलं जर जीवनामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल, काही करून दाखवायचं असेल, तर नवोदयचा त्याच्यामध्ये किती मोठा वाटा असतो ते आपण जाणून घेणार आहोत. तर ही जवाहर नवोदय विद्यालय म्हणजे याला JNV असंही संबोधल्या जाते. ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयात अंतर्गत चालवली जाणारी ही परीक्षा ही ग्रामीण भारतातले जे ग्रामीण विद्यार्थी जे अतिशय टॅलेंटेड विद्यार्थी आहेत, खूप अभ्यासू असतात, अभ्यासात हुशार असतात, जन्मतःच हुशार असतात असं म्हणणं काही गैर नाही. आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या तेवढ्या सुविधा नसल्यामुळे आणि स्पेशली मी पुन्हा ते सांगतो, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिताच हे ध्येय ठेवूनच ही परीक्षा किंवा हे विद्यालय स्थापन केले गेलेले आहेत भारत सरकारकडून. म्हणून याचा जे कोटा आहे, ग्रामीण भागातला कोटा, तो 75% आहे आणि 25% विद्यार्थी हे आपल्याला शहरी भागातले दिसतात. म्हणजे 75% विद्यार्थी ग्रामीण क्षेत्रातून इथे ॲडमिशन होतात आणि 25% विद्यार्थी हे शहरी. आता याच्यातला रिझर्वेशन वाईज मी जात नाही. रिझर्वेशन म्हणजे ओपन OBC ते जात नाही, फक्त ग्रामीणचा टक्का सांगतो आहे आणि शहरीचा. आता रिझर्वेशन ज्याचं जेवढं आहे ते तर भेटणार आहे, ते आपण नंतर पाहूताच. आता ही परीक्षा राहते तुम्हाला, ही जी शाळा राहतात ह्या 6वीपासून तर 12वीपर्यंत राहतात. आणि ह्याच्यातला जो पण सिलेबस असतो तो CBSE मार्फत CBSEचा सिलेबस असतो. CBSE स्कूलमध्ये जो पण शिकवला जातो ते ह्या नवोदय विद्यालयाच्या याच्यात शिकवल्या जाते. याचं उद्दिष्ट आहे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा विचार न करता दर्जेदार शिक्षण देणे. म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती कशी काय असणार, ठीक आहे, पण इथे तुम्हाला सर्व फॅसिलिटी फ्रीमध्ये भेटतात. फ्रीमध्ये तुम्हाला बुक्स भेटतात, फ्रीमध्ये तुमचं ट्युशन फीस राहते, राहण्याची व्यवस्था राहते, खाण्याची व्यवस्था राहते. स्पोर्ट्स, तुम्हाला जर एखाद्या स्पोर्ट्समध्ये इच्छा असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं तिथं प्रशिक्षण दिले जाते. प्रशस्त ग्राउंड असतो, मोठे असे ग्राउंड पण राहतात. 30 एकरमध्ये हे पूर्ण राहतं, कमीत कमी एरिया राहतो तो पाहून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाकवतात. पण भरपूर असं तुम्हाला खेळण्यासाठी, अभ्यासासाठी, व्यायामची व्यवस्था राहते. म्हणजे फक्त अभ्यासच नाही तर बाकी आपण मेंटली आणि फिजिकली ह्या दोन्ही गोष्टी तिथे पाहिल्या जातात. म्हणजे फक्त आपण अभ्यासावरच लक्ष न देता बाकी गोष्टीकडे पण त्यांनी लक्ष दिलेलं आहे. राहायची वगैरे तर सुविधा राहते त्याच्यामध्ये. आणि ही परीक्षा आपल्याला 2 वेळेस देता येते. 5वी मध्ये जे विद्यार्थी आहेत ते जर ही परीक्षा पास झाली तर त्यांना 6वीपासून तर 12वीपर्यंत ॲडमिशन मिळू शकते ते. आणि एक वेळेस राहते ही 8वीला राहते. 8वीला जर पास झाले तर तुम्ही 9वी ते 12वीपर्यंत इथे ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे ह्या परीक्षेमध्ये मुख्यत्वे जे विषय असतात, जे एंट्रन्स परीक्षा राहते, आपल्याला माहिती आहे नवोदय परीक्षा राहते 5वीला, स्पेशली 5वी आणि 8वीला राहतात. तर त्याच्यामध्ये एक मानसिक क्षमता चाचणी, त्यालाच आपण मेंटल ॲबिलिटी म्हणतो, हे 50 मार्काचं राहते.
100पैकी 50 मार्क तुम्हाला मेंटल ॲबिलिटी म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी. दुसरं राहते आपल्याला अरिथमॅटिक म्हणजे अंकगणितीवर राहतात, 25 मार्क राहतात. 20 प्रश्न राहतात 25 मार्कसाठी. मानसिक क्षमता चाचणीचे 40 प्रश्न राहतात 50 मार्कासाठी, म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 1.25 मार्क राहतात. आणि तिसरी राहते भाषा विषय, म्हणजे तुम्ही ज्या पण क्षेत्राची भाषा निवडलेली त्याच्यावर, म्हणजे आपण मराठी आहे ती ते मराठी, इंग्लिश असेल तर त्यांना इंग्लिश भाषा, त्याच्यात उतारी बितारी आणि त्या भाषेचं थोडंसं समानार्थी विरुद्ध ते असो त्या प्रकारचं हे राहतं, म्हणजे उतारा आणि उतारावरचे प्रश्न. याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर मेन जे असते ते असते पहा, मानसिक क्षमता चाचणीची काठिण्य पातळी तेवढं अवघड नसतं. आणि मराठी पण तुम्ही जर अभ्यास केला व्यवस्थित तर होऊन जातं. फक्त गणिताचा एक असा विषय आहे की तुम्हाला नक्कीच त्याच्यावर चांगला अभ्यास करावा लागतो. जर चांगला अभ्यास केला तर चांगले गुण मिळतील. त्याच्यामुळे 4थीचं जे तुमची स्कॉलरशिप आहे, जर सध्या पुस्तक आले नसतील तर 4थीच्या स्कॉलरशिपचा पूर्ण अभ्यास करा. आता 4थीचं स्कॉलरशिप झालं, आता 5वीचं फक्त नवोदयच्या पुस्तकामधले जेवढे गणितं झाले तेवढेच आपण करायचे आणि कंप्लीट करून आपलं संपवायचं. आणि तुम्ही तेवढेच जर प्रश्न केले तर नक्कीच तुमचा काही म्हणजे शक्यता कमी होईल. तुम्हाला गणित हे खूप सारे करावं लागते, म्हणजे पुस्तकातले आहेत त्याच्यापेक्षा तुम्हाला एक जवळजवळ 10 पटीनं तरी गणितं करावं लागतील, कमीत कमी मी सांगतो. त्याच्यापेक्षा जास्त केले तरी चांगलंच आहे, पण किमान तुम्ही त्याच्यापेक्षा 10 पटीनं, म्हणजे त्याचा डिटेलमध्ये सखोलमध्ये अभ्यास आपल्याला करायचा आहे. एक प्रश्न जर तुमच्या तो क्वेश्चन्स कमी असतील प्रत्येक टॉपिकवर तर तुम्ही एखाद्या क्लासेस थ्रू जॉईन करू शकता, एखादा ऑनलाईन क्लास किंवा ऑफलाईन क्लास, तिथून तुम्हाला भेटून जाईल. अजून तुम्हाला जर जास्त प्रॅक्टिस करायची असेल तर एक प्रश्न 3 वेळेस सॉल्व करायचा, म्हणजे आपला जो गणिताचा विषय आहे तो एकदम परफेक्ट होतो. आणि एकदा का गणितं तुमच्या बरोबर आले तर नक्कीच तुमचं नवोदय ह्या विषयामध्ये जे नंबर लागण्याची शक्यता आहे ती खूपच जास्त असते. नवोदयच्या विद्यालयाबद्दल मी तिथे काय फॅसिलिटी राहते, कशी राहते, तिथं टीचिंग स्टाफ कसा राहतो, तिथलचा एकूण एरिया किती असतो, किती विद्यार्थी संख्या असते, त्याच्यावर आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे, किंवा अजून एखादा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने आपण बनवण्याचा प्रयत्न करू. तर त्याबद्दल आपण दुसरा व्हिडिओ बनवून एक नवीन, सध्या एवढंच तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला नवोदयला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर गणित हा विषय तुम्ही आत्तापासूनच चांगला करा. आता गणितामध्ये तुम्हाला भूमितीचा पण भाग येतो, म्हणजे भूमिती म्हणजे क्षेत्रफळ, परिमिती, कोन, ठीक आहे, त्रिकोणाचा कोन किती वगैरे, त्याच्यावर आधारित प्रश्न आता मागच्या 2-3 वर्षापासून विचारले जातात. तर त्यावर आधारित पण तुम्ही प्रॅक्टिस जास्त ठेवा, म्हणजे प्रॅक्टिस जास्त ठेवा. एकंदरीत माझं म्हणणं आहे गणिताचा अभ्यास चांगला व्यवस्थित ठेवा. गणिताचे सखोल प्रश्न म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आपल्या चॅनलवरती आपण गणित हा विषय म्हणजे सर्वच घेतच असतो, नवोदयचं प्रिपरेशन. तर आपणही माझ्याकडूनही जेवढा प्रयत्न होईल तेवढे तुम्हाला मी प्रश्न, पुस्तकातले तर प्रश्न आहेतच, काठिण्य पातळीवरील पण प्रश्न मी घेत असतो, नवोदयचे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पण मी घेत असतो. त्या व्यतिरिक्त आपण जास्तीत जास्त प्रश्नसंच तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच आपला राहील. ठीक आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन असं करत राहील. आता सध्या तरी नवीन वर्षाचे पुस्तक आले नाहीत, त्यामुळे जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही मागील वर्षाचे जे पण व्हिडिओज असतील ते जाऊन पहा. नवीन वर्षाचे जेव्हा जसेच पुस्तकं येतील नवोदयचे तसंच मी तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला एका टॉपिकवरती आपण सर्व डिटेलमध्ये अभ्यास करू. सध्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपले व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा. व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर एक हाईप ऑप्शन येते, जर हाईप ऑप्शन आलं तर नक्कीच त्याला प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.